तर मित्रांनो, आज आपण 2025चा रेमेडियल फॉर्म फिलअप करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यानंतर आपल्याला इथं PRN नंबर, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर इथे OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. जीमेलवरती तुमचा OTP येईल, तो फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं बघू शकता ओपन झाल्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट करायचं आहे. आणि हे 3rd सेम आणि 4th सेमसाठी मित्रांनो. तर त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला अप्लाय करायसाठी सब्जेक्टचे द ॲप्लिकेशन फॉर ईच सब्जेक्ट ₹300. तर मित्रांनो ₹300 आपल्याला इथं द्यावं लागणार आहे पर सब्जेक्ट. तर मित्रांनो त्यानंतर आपण सिलेक्ट करून घ्यायचे आपले सब्जेक्ट कोणकोणते बाकी आहे. त्यानंतर आमचे 5 सब्जेक्ट बाकी होते, आम्हाला ₹1500 लागले मित्रांनो. त्यानंतर प्रोसीड टू नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता समरी आपले कोडसुद्धा चेक करून घ्यायचे मित्रांनो आपल्याला बरोबर आहे की नाही पेपरचे. त्यानंतर ॲक्सेप्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायच्यानंतर येस करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपल्याला पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार आहे. तर इथं तुम्ही बघा आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. तर तुम्ही बघा इथं मास्टर कार्डने पण करू शकता, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने सुद्धा करू शकता. तर मित्रांनो आम्ही UPIने करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला UPIवाल्या ऑप्शनवर आता क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघा UPIवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आम्ही फोनपेने करणार आहे. ते इथं भरपूर ऑप्शन येऊन जातात, गुगल पे, फोनपे, पेटीएम आहे. तर मित्रांनो इथं तुम्हाला UPI ID टाकून घ्यायची आहे. मी प्रोसीड टू नेक्स्टवर क्लिक करणार आहे आता. ते बघा आपल्याला 15 मिनिटाचा टाईम दिला आहे मित्रांनो यांनी. तर आम्ही सक्सेसफुली पेमेंट केलेलं आहे आपल्या फोनपेमधून. तरी बघा सक्सेसफुल आलेलं आहे. आपली रेफरल ID येऊन दे, ट्रान्झॅक्शन ID येऊन दे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर आपल्याला परत लॉग इन करायचं आहे आणि इथं बघा डाउनलोड रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हॉल तिकीट आलं आहे की नाही बा. तर त्यासाठी इथं बघा आमचं हॉल तिकीट आलेलं आहे. ते बघा आमचे 5 सब्जेक्टचे होते, तर 5 सब्जेक्ट आलेले आहे. तर इथं बघू शकता तुम्ही